काल आपण जे ओव्हरऑल ऍग्री एमपीएससी बद्दल आपण ओरिएंटेशन पाहिलं. आजच्या सेशन मध्ये आपण स्पेशली फक्त पूर्व परीक्षेबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके. सो सगळ्यांना याची रफली कल्पना आहे किंवा ज्यांना नसेल, जे नवीन जॉईन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आधी ह्या पूर्व परीक्षा कृषी, वन आणि इंजिनिअरिंगसाठी वेगवेगळ्या व्हायच्या. आता काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये तिन्ही परीक्षा कंबाईन केलेल्या आहेत पूर्व परीक्षेसाठी. मुख्य परीक्षा सेपरेट होईल. ओके. तर त्यामुळे याच्यामध्ये काही सिलेबस चेंज झालेला आहे. याच्या अगोदर कसं होतं की ज्यांना ऍग्री एमपीएससी द्यायची होती त्यांना पूर्व परीक्षेला सुद्धा कृषी हा विषय असायचा. त्यामुळं खूप काही असं वेगळा अभ्यास करावा लागत नव्हता. त्यामुळे जीएसचे जे बाकीचे विषय आहेत त्याचं जे वेटेज आहे ते कंपॅरेटिव्हली कमी होतं. आता याच्यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. त्या बदलाच्या अनुषंगाने होणारी ही आता जी नेक्स्ट एक्झाम होईल ही पहिलीच एक्झाम असणार आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये क्युरिओसिटी आहे, कुठली बुक लिस्ट वापरायची, आता सध्या आपण कशाचा स्टडी केला पाहिजे, त्यानंतर पूर्व परीक्षेला जास्त महत्व देऊ की मुख्य परीक्षेला देऊ, असे बरेच प्रश्न असतील. हे पुस्तक वापरू की ते पुस्तक वापरू, तर त्या संदर्भात आपण याच्यावर ह्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण सेशनला सुरुवात करू. सगळ्यात महत्वाचं काल आपण जे बघितलेलं आहे पुन्हा एकदा रिवाइज करतोय की आपली पूर्व परीक्षा जी आहे ती 3 टप्प्यामध्ये होईल. कुठलीही एमपीएससीची तुम्ही परीक्षा बघितला तर आता काही परीक्षेला एमपीएससीचा इंटरव्ह्यू रद्द केलेले आहेत, पण इन जनरल सांगतोय की पूर्व परीक्षा असते, त्यानंतर मुख्य परीक्षा असते आणि त्याच्यानंतर मुलाखत असते. आता कुठल्याही परीक्षेमध्ये मेरिटसाठी तुमच्या पोस्ट मध्ये जे मेरिट आहे, तुमची निवड ज्या मार्काने होणार त्याचे मार्क्स जे आहेत ते फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत याचे मार्क एकत्रित करून त्याचं मेरिट काढलं जातं. म्हणजे आपली तुमची जी निवड होईल ती ही 450 मार्कांवरची निवड होईल. याचा अर्थ काय की पूर्व परीक्षा जी आहे ती फक्त क्वालिफाईंग असणार आहे. ओके. क्वालिफाईंगचा अर्थ कळतोय तुम्हाला? म्हणजे फक्त याच्यातून तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार आहात. याच्यातले कुठलेही मार्क्स धरले गेले जाणार नाहीत. म्हणजे पूर्णपणे मेरिटसाठी हे एक्सक्लूड केलं जाईल. मेरिटसाठी फक्त मुख्य आणि मुलाखतीचेच मार्क धरले जाईल. म्हणून मग पूर्व परीक्षा महत्वाची नाही आहे का? तर अगेन इथं दोन्ही बाजूने आपल्याला बोलता येईल. आपण असं म्हणू शकतो की जर मेरिटलाच आपण हे धरत नसू तर पूर्व परीक्षेचा इतका अभ्यास करण्याची गरज नाही, मुख्य आणि मुलाखतीला भर दिला पाहिजे. पूर्व परीक्षा आपण क्वालिफाय होण्या इतपत केलं पाहिजे. ज्याला पूर्व परीक्षेला महत्व द्यायचं आहे तो म्हणेल की जर पूर्व परीक्षा क्वालिफायच नाही आपण झालो तर पुढे मुख्य आणि मुलाखत कशी देणार? तर हा प्रायमरी फर्स्ट स्टेप आहे, तर आपण तिथपर्यंत तरी गेलं पाहिजे. आणि क्वालिफाय होण्या इतपत अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? क्वालिफाय होणं हे बऱ्याचदा पोस्ट किती आहेत, जागा किती आहेत त्याच्यावरती ठरतं. म्हणजे तुम्ही 2018चा एक्झाम्पल बघितलं असेल की अचानक जागा वाढल्या. पूर्व परीक्षेला जागा खूप कमी होत्या, मुख्य परीक्षेला गेल्यानंतर अचानक जागा वाढल्या. त्यामुळं पूर्व परीक्षेचं जे मेरिट आहे ते खूपच कमी लागलं. ओके. त्यामुळं जवळजवळ ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली होती ते सगळे मुख्य परीक्षेला होते. राईट. म्हणजे ज्यांचे अबाव ऍव्हरेज मार्क होते असे सगळे स्टुडंट. तर हे सगळं डिपेंड आहे की पोस्ट किती आहे, त्यानंतर जाहिरात कधी निघालेली आहे. तर जर समजा जाहिरातीमध्ये गॅप असेल तर अगेन आता जशी आता सिच्युएशन आहे 2018 नंतर 19-20 आणि आता 21 संपत आलं, तर ह्या 3 वर्षी ऍडव्हर्टाईज नाही आहे. तर हे मागचे जे काही बॅकलॉग आहेत, बरेचसे स्टुडंट्स असतील ह्या मागच्या 3 वर्षाचे, हे सुद्धा आता द्यायला इच्छुक असतील. जे ऑलरेडी सेवेत आहेत तर त्यांना वरच्या पोस्टसाठी ते इच्छुक असतील, तर याच्यामुळे नंबर ऑफ स्टुडंटची संख्या वाढली, त्याच्यामुळे सुद्धा मेरिट वाढू शकतं. सो क्वालिफाईंग हा खूप रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. ते प्रत्येक एक्झाम नुसार डिपेंड करते की कुठपर्यंत अभ्यास करायचा म्हणजे मी क्वालिफाय होऊ अशा पद्धतीनं. तर याच्यावरती सगळ्या विषयांवरती आपण डिटेलमध्ये चर्चा करू. पूर्व परीक्षेचा फॉर्मॅट काय असणार आहे, काल हा सुद्धा आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला होता की जो सिलेबस चेंज झालेला आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की याचं आता नाव सुद्धा चेंज झालं, महाराष्ट्र राज्य पत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. थोडं याचं अनालिसिस करू. तांत्रिक सेवा कशाला म्हणतात? तांत्रिक सेवा म्हणजे जिथं स्पेशली टेक्निकल नॉलेज लागतं. जसं आपण कृषी पदवीधर आहात, तर कृषी पदवीधर असल्यामुळं
आपल्याला कृषी विषयातलं तांत्रिक ज्ञान आहे, जे बाकीच्या सायन्सच्या बॅकग्राऊंडच्या स्टुडंटना किंवा आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंटना नसणार आहे. ओके, तर ही तांत्रिक सेवा झाली. अशा आणखीन तांत्रिक सेवा कुठल्या आहेत तर वनसेवा. वनसेवा इथं सुद्धा टेक्निकल नॉलेज लागणार आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, इरिगेशन डिपार्टमेंटला, पीडब्ल्यू डिपार्टमेंटला, इथं तांत्रिक ज्ञान असणारा तज्ज्ञ लागतो. राईट, त्यामुळे ह्या तांत्रिक सेवा झाल्या. त्या सेवा सोडून बाकीच्या सेवा कुठल्या असतात, जसं राज्यसेवामधून किंवा कंबाईन मधून एक्झाम होतात, त्या सगळ्या प्रशासकीय सेवा या प्रकारात मोडतात. येते का लक्षात बघा, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणतो. तर इथं तुम्हाला कुठल्याही विषयात तज्ज्ञ असण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्या विषयांवरती जेमतेम नॉलेज किंवा काम करण्या इतकं नॉलेज असणं अपेक्षित आहे. त्यामुळे बघा, तुम्ही तहसीलदार झाला तर तुम्हाला बऱ्याचशा सगळ्या ह्या डिपार्टमेंटचा संबंध येतो, इन्क्लुडिंग ऍग्रिकल्चर असेल, वन खातं असेल किंवा इंजिनिअरिंग, पीडब्ल्यूडी वगैरे खाते असेल. तर ह्या सगळ्यांवरती आपल्याला कंट्रोल करायचा आहे ऍज अ तहसीलदार. पण अशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असतात, याच्यामध्ये त्यांनी तहसीलदारनी काय कृषीमध्ये तज्ज्ञ असायची गरज नाही किंवा त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये तज्ज्ञ असायची गरज नाही. तर काम होण्याच्या दृष्टीनं ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असतात, तर ह्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट झाल्या. इथं जनरल विषय आपल्याला मग अभ्यासाला येतात, की अशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवरती ज्या एक्झाम होतात, जिथे मग जीएसचं वेटेज जास्त असतं, मेंटल ॲबिलिटीचं जास्त असतं. ओके, आपल्या ह्या तांत्रिक सेवा आहेत, हा फरक आहे तांत्रिक सेवा आणि प्रशासकीय सेवेमध्ये. ओके, तर आता हे झालं नॉमेनक्लेचर बद्दल. नाव जे आपण बदललेलं आहे ते गॅझेटेडचा अर्थ तुम्हाला माहित आहे, त्याबद्दल एक्सप्लेन करायला नको. आता ह्याच्यामध्ये जे सिलेबस आयोगाने बदलून दिला या तिन्ही परीक्षेसाठी, जे आता कंबाईन होणार आहे, त्यामध्ये बदल काय झाला नाही हे आधी बघू आपण. आधी सुद्धा आपल्याला 100 प्रश्नच होते, त्याच्यावरती 200 मार्क्स असायचे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असायचे. त्यानंतर नकारात्मक गुणधन, निगेटिव्ह मार्किंग आहे ते 1/4 आहे तसं ठेवलेलं आहे. ओके, मराठी विषय आहे तसा आहे, इंग्रजी आहे तसा आहे. आता बदल काय आहे तर सामान्य क्षमता चाचणी नावाचा एक विषय वेगळा काढलेला आहे, त्याच्यामध्ये जीएस आणि बाकीचे सब्जेक्ट्स ऍड केलेले आहे. ओके, ही अगोदर सुद्धा एमसीक्यू टाइप मध्येच होती, ज्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणतो. आता सुद्धा तशाच पद्धतीची एक्झाम आहे. आता याच्यातून कुठला कुठला पार्ट वगळला ते आपण बघू. आधी मी तुम्हाला सांगितलं की ऍग्री एमपीएससीच्या पूर्व परीक्षेला सुद्धा आधी कृषी हा विषय होता, ज्याच्यामध्ये आपलं जे मराठी कोळंबे वगैरे सरांचं पुस्तक आहे, तर हे आपण वापरून याच्यातून मार्क्स चांगले पाडायचे. आता हा कृषी हा विषय राहिलेला नाही साहजिकच, कारण वन खातं आणि सिव्हिल सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग यांना सुद्धा आता ही कॉमन एक्झाम द्यायची आहे, त्यामुळे कृषी हा विषय इथं असणं अपेक्षितच नव्हता. त्यानंतर इतिहास हा विषय याच्यातून वगळलेला आहे, जो ऑलरेडी आपल्याला होता पूर्व परीक्षेला. त्यानंतर समाज सुधारक वगळलेला आहे, अर्थशास्त्र विषय वगळलेला आहे, आणि हा एक जनरल सोशल सायन्सचा विषय होता, की पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल जे डेव्हलपमेंट्स आहेत त्याचा ग्रामीण भागावरती काय परिणाम होतोय, म्हणजे रुरल डेव्हलपमेंटच्या अँगलने हा एक विषय होता, तर हा सुद्धा गाळलेला आहे. ओके, तर आता सिलेबस काय झालेला आहे तर मगाशी मी जसं सांगितलं की मराठी हा विषय आहे तसा आहे, इंग्रजी हा विषय आहे तसा ठेवलेला आहे. त्यानंतर चालू घडामोडी हा विषय आधी होता, आताही ठेवलेला आहे. त्यानंतर राज्यव्यवस्था आधी होता, पण आधी डिटेल्ड सिलेबस होता, आता फक्त भारतीय राज्यव्यवस्था एवढा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान हा विषय ऍड केलेला आहे, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय, आता कुठलेही कंबाईनचे एक्झाम वगैरे घ्या तर हे विषय असतातच, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे. तर याच्यामध्ये ऍडिशनल काय आलेलं आहे पुन्हा तर रिमोट सेन्सिंग आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, जीआयएस, एरियल ड्रोन फोटोग्राफी, हे सगळे विषय आलेले आहेत. आता हे विषय एमपीएससी मध्ये नवीन आहेत का तर नाही आहेत. रिमोट सेन्सिंग किंवा आयसीटी हे ऑलरेडी आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे. मग आता ह्या तांत्रिक सेवेला हा विषय ऍड करण्याची काय गरज होती, कारण आता टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर या तांत्रिक सेवेमध्ये जास्त होणार आहे. जसं आता रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफीचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता बऱ्याचदा बघा की ज्यावेळी पुरामुळं शेतीचं नुकसान होतं किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान होतं, तर फील्ड स्टाफ इतका कमी आहे, झालेल्या नुकसानीनंतर समजा पूर येऊन गेला किंवा अतिवृष्टी झाली, तर काल आपण चर्चा केली की एकेका कृषी सहाय्यकाकडे 5-6 गावं असतात. तर 5-6 गावामध्ये शेतकरी किती, तर ह्या सगळ्या गावांमध्ये त्याला आठवडाभरात सर्वे करायचं म्हटलं, प्रत्येक गट नंबर वाईज शेतकऱ्याचं किती नुकसान झालं हे जाऊन बघायचं म्हटलं, तर हे
फिजिकली पॉसिबल नाही. त्यामुळे मग काही एरर राहतात. काही वेळा गडबडीमध्ये मग या गट नंबरचं त्या गट नंबरला अशा पद्धतीने होतं. हे जे नुकसान भरपाईला कमिटी असते त्याच्यामध्ये मग तलाठी, ग्रामसेवक सगळेच असतात. मग सगळ्यांच्या टायमिंग पण जुळायला लागतात. असे खूप सारे इश्यूज आहेत, की याच्यामुळं ऍक्च्युअली झालेलं नुकसान आणि मिळणारी नुकसान भरपाई याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. ओके. तर त्यामुळे आता शासनाचा प्रयत्न काय आहे, आता टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. आपण आता गुगल मॅप बघतो. तुम्ही तुमच्या घराचं गुगल मॅपवरून वरून नकाशा बघितला असेल, तर तुमच्या घराची गच्ची दिसते, घरासमोर झाड असेल तर तेही त्यामध्ये दिसतं, किंवा व्हेकल पार्क केला असेल तर तेही दिसतं. म्हणजे हे लाईव्ह जरी दिसत नसलं तर ज्यावेळी तो फोटो काढलेला आहे साधारणपणे वर्षभरात हे अपडेट होत असतं. तर वर्षभरात ज्यावेळी काय हे इमेजेस घेतलेले आहेत त्यावेळेची सिच्युएशन सगळी दिसते. म्हणजे अगदी रस्त्यावर उभा असलेला खांब सुद्धा गुगल मॅप मधून दिसू शकतो. तर इतक्या रिझोल्युशनला आलेला आहे. तर याच्या पलीकडे आता रिमोट सेन्सिंग मध्ये आपण याच्यापेक्षा जास्त अॅक्युरेटली आपण बघणार आहोत. त्यामुळे सॅटेलाइटच्या साहाय्यानं किंवा एरियल फोटोग्राफी ड्रोन असेल याच्या साहाय्यानं आपण कमी वेळेत खूप मोठा एरिया कव्हर करू शकतो. तर येत्या काही वर्षांमध्ये हे टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो आता कंपल्सरी होत जाणार आहे. आता ऑलरेडी तुम्ही बघत असाल की पीक विमा आहे तो बऱ्याच वेळा क्लायमेटच्या डेटाशी जोडलेला आहे, किंवा आता सध्या 7/12ची नोंद आहे ही सुद्धा डायरेक्ट ऑनलाईन भरायची गव्हर्नमेंटने सोय करते. म्हणजे आज आता बऱ्यापैकी इम्प्लिमेंट होत आहे. काही त्यामध्ये टेक्निकल अडचणी येत आहेत, पण त्या हळूहळू सॉल्व्ह होत आहेत. तर हा सगळा जो विषय आहे, तर ऍज अ तुम्ही उद्या ऑफिसर म्हणून कृषी विभागात जाणार आहात, किंवा बाकीचे जे इंजिनिअरिंग असतील किंवा वन खात्यामध्ये असतील, तर त्यांना त्या त्या विभागामध्ये ह्या टेक्नॉलॉजी वापरायची आहे. जे सेम तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेला, इंजिनिअरिंग मध्ये, इरिगेशन मध्ये, तर तिथं डॅम कन्स्ट्रक्शनसाठी, रोड अलाइनमेंटसाठी किंवा ट्रॅफिक ऍक्सिडेंट कुठं होतात तर त्याचं मॅपिंग करण्यासाठी, अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी रिमोट सेन्सिंग किंवा एरियल फोटोग्राफी किंवा GIS याचा उपयोग होणार आहे. ओके. या सगळ्या डेटा आपण एकत्र करून GISच्या सहाय्याने त्यातून कन्क्लुजन काढतो की अशा अशा पद्धतीने आपल्याला इथं चेंजेस करावे लागतील. ओके. सो याची एक प्राथमिक ओळख अधिकाऱ्यांना असली पाहिजे, आणि हे येणाऱ्या काळात ह्याचा टेक्नॉलॉजीचा खूप जास्त वापर वाढणार आहे. म्हणून या टेक्नॉलॉजीचा समावेश अ, या अभ्यासक्रमाचा समावेश आयोगाने आपल्या पूर्व परीक्षेमध्ये केलेला आहे. तशाच पद्धतीनं इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ऑलरेडी आता आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज असणं हे बंधनकारक आहे. जर MPSC द्यायचं असेल तर त्यासाठी आपण MSc IT ची परीक्षा देतो. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा ही टेस्ट पुन्हा चेक करण्यासाठी याला तांत्रिक कम्प्युटरचं ज्ञान किती आहे, तर त्यासाठी पुन्हा इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा विषय ऍड केलेला आहे. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल हा विषय ऑलरेडी होता, तो आहे तसा ठेवलेला आहे. विषय ऍड केलेला आहे तो जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणू. लॉजिकल रिझनिंग असेल, अनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि बेसिक न्यूमरन्सी म्हणजे मॅथ्सचा पोर्शन पण इथं ठेवलेला आहे. आणि लास्ट पोर्शन आहे जो पर्यावरणाचा काही भाग आधीच्या अभ्यासक्रमात पण होता, पण इथं थोडा वाईड अँगलने दिलेला आहे. तर याच्यामध्ये मग पर्यावरणामध्ये मानवी विकासामुळे, ह्युमन डेव्हलपमेंटमुळे पर्यावरणाची काय हानी झालेली आहे किंवा होत आहे. आपल्याला जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर पर्यावरणाचा नाश करूनच करायचा आहे का? का पर्यावरण आहे तसं व्यवस्थित ठेवून सुद्धा आपल्याला विकास करता येईल, ज्याला आपण पर्यावरण पूरक विकास म्हणतो. आपल्याकडचा आत्ताचा सध्या जो विकासाचा पॅटर्न आहे तो आणि युरोपियन कंट्रीमध्ये सध्या अ, जो पद्धतीने विकास चालतोय एन्व्हायरमेंटल अँगलने प्रत्येक ठिकाणी विचार करून असलेल्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होईल, तो परिणाम कमीत कमी करण्यासाठी काय चेंजेस करता येईल, अशा पद्धतीने सुद्धा विकास करणं शक्य आहे का? तर हा इथं आपण सगळी चर्चा करणार आहोत. नंतर नैसर्गिक साधन संपत्ती काय आहे, जसं आपलं आता हवा ही एक नैसर्गिक साधन संपत्ती झाली, पाणी झाली, तर खनिज झाली, तर यांचं आपल्याला कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे. फॉरेस्ट आहे, वन आहे, तर याचं संधारण कसं केलं पाहिजे. एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रदूषण आहेत. आता जी पर्यावरण आपत्ती आहे, म्हणजे आता तुम्ही बघताय की रेनफॉलसाठी कुठलाही पॅटर्न राहिलेला नाही. आधी बघा, जुनी लोक, तुम्ही तुमचे आजोबा किंवा त्यांचे वडील वगैरे बघा, तुम्ही लहानपणी वगैरे तुम्हाला जाणवलं असेल, किंवा तुम्ही अजूनही खेड्यात राहत असाल तर तुम्हाला तुम्ही ते कनेक्ट करू शकाल की लोक नुसता महिना बघून किंवा पावसाकडे बघून ठरवायचे की हा म्हातारा पाऊस आहे, हा तरणा पाऊस आहे, किंवा आता हे नक्षत्र चालू झालं, अशी अशी रिपरिप आता चालूच राहणार. तर हे सगळं वर्षानुवर्ष, शेकडो वर्षाच्या अनुभवातून हे सगळं
त्या जुन्या लोकांना माहित होतं. आता ह्या कुठल्याही प्रकारचा रेनफॉल पॅटर्न जो आहे तो हवामानाकडून आता फॉलो केला जात नाही. ह्याला सुद्धा आपणच रिस्पॉन्सिबल आहोत. आपण जे प्रदूषण तयार केलेले आहेत त्यातून वातावरणात जे बदल झालेले आहेत, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, हे सगळे विषय जे आहेत याच्यातून आता नैसर्गिक आपत्ती वाढलेली आहे. काही वर्षांपूर्वी तुम्ही मुंबईत बघा किती प्रचंड प्रमाणात पूर, अतिवृष्टीमुळे पूर आलेला. त्यानंतर कोल्हापूर, सांगली लास्ट इयर तुम्ही बघू शकता. याच वर्षी मराठवाड्यासारख्या ठिकाणी सुद्धा पावसाळ्यात इतक्या ठिकाणी अतिवृष्टी झाली की सगळी पिकांची नासधूस झाली, किंवा अवेळी पाऊस होणार. ज्यावेळी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये हार्वेस्टिंग असेल तर त्याच वेळी अतिवृष्टी होणार. तर असे ज्या पर्यावरणीय आता आपत्ती होत आहेत तर याचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. ओके. त्यानंतर आता हे सगळं चेंजेस होते, पर्यावरणाची एवढी हानी होते, तर याच्यावरती काम शासन पण वेगवेगळ्या पद्धतीनं करत आहे, किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा काही अशा एनजीओज आहेत, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या पर्यावरणामध्ये स्पेशली काम करतायत आणि खूप मोठं काम करतायत. तर अशा संस्था कुठल्या आहेत? शासकीय पातळीवरती इंटरनॅशनल लेवलला कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत, तर त्यांच्या मीटिंग्स कधी होतात, त्या मीटिंग्सला काय म्हणतात, कुठल्या मीटिंगमध्ये काय ठरलं, क्योटो प्रोटोकॉल काय होता, त्यानंतर पॅरिस अग्रीमेंट काय आहे, आता सध्या ग्लासगो मध्ये काय चालू आहे, याच्यातून भारताचं काय म्हणणं आहे, किंवा विकसनशील देशांचं काय म्हणणं आहे, हे सगळं जो पर्यावरणाचा विषय आहे हा आपल्याला इथं समावेश केलेला आहे. ओके. हे आपण एक जस्ट चर्चा केली. आता याच्यातून होणार काय आहे बघा, म्हणजे माझं जे अनालिसिस सांगतंय की जे सिलेबस चेंज झालेला आहे, तर हा सिलेबस जो आहे तो मोर लाईक एमपीएससी ची जी राज्यसेवा आहे किंवा कंबाईन ची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा सिलेबस खूप कॉमन आहे. ओके. तर याचा ऍग्री एमपीएससी फक्त करणाऱ्यांना एक तोटा म्हणू किंवा कॉम्पिटिशन मध्ये वाढ म्हणू. समजा तुमचा एक मित्र ऍग्रीकॉसच आहे, तर तो तुमचा एक ऍग्रीकॉस मित्र आहे, तो आधी राज्यसेवेचा अभ्यास करतोय, दुसरा एक मित्र आहे तो कंबाईनचा अभ्यास करत होतो, राईट. तर आणि तुम्ही जे आहात ते फक्त ऍग्री एमपीएससी किंवा ऍग्रीकल्चर रिलेटेड बँकिंग एवढाच तुम्ही अभ्यास करा. ओके. तर ह्याच्यामध्ये होणार काय आहे की राज्यसेवा करणारा किंवा कंबाईन करणारे जे ऍग्रीकल्चरचे स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी ही पूर्व परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप सोपा म्हणण्यापेक्षा ऑलरेडी त्यांचा अभ्यास झालेला आहे. जर ते राज्यसेवा करत असतील, कंबाईन करत असतील, तर ते स्टुडंट्स काय म्हणतील की मला ऍग्री एमपीएससी करायची नव्हती, पण आता पूर्व परीक्षा तरी कॉमनच आहे, सिलेबस तर आपला सगळा हा अभ्यास ऑलरेडी कंबाईनला आणि राज्यसेवेला झालेलाच आहे, तर मग ऍड आलेली आहे तर देऊन बघू, राईट. तर त्यामुळं हे जे ऍग्रीकल्चरचे स्टुडंट्स आहेत त्यांची इथे एंट्री होणार आहे, येतं लक्षात. त्यामुळं ऍग्रीकल्चर एमपीएससी चं जे पूर्व परीक्षेचा कट ऑफ आहे किंवा आपण त्याला कॉम्पिटिशन म्हणू, ते कम्पॅरेटिव्हली जास्त असणार आहे. याचा दुसरा इम्पॅक्ट जो आहे तो वनसेवेच्या कट ऑफ वरती होईल. वनसेवेचं आता काय होणार आहे, वनसेवा कोणी कोणी देऊ शकत होते, कृषीचे स्टुडंट पण देऊ शकत होते. त्यानंतर ऑलरेडी जे म्हणजे बीएससी फॉरेस्ट्री वगैरे केलेले आहेत ते तर देऊ शकतात. त्यानंतर रेग्युलर सायन्स स्टुडंट जे आहेत बीएससी केलेले, प्लेन बीएससी, तर हे सुद्धा देऊ शकत होते. आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स. ओके. तर हे चारही प्रकारचे स्टुडंट आधी देऊ शकत होते. आता जरी तुम्ही क्वालिफाय असाल तरी तुमचा अभ्यासाचा फोकस वेगवेगळा असतो. जसं आता मी सांगितलं की राज्यसेवा आणि कंबाईन करणारे ऍग्री एमपीएससी आधी देत नव्हते, पण आता सिलेबस एक असल्यामुळे ते म्हणतील की देऊन तर बघू, प्रिलिम क्वालिफाय झाल्यानंतर मेन्सला बघू अभ्यास मेन्सचा करायचा किंवा नाही, त्यावेळी काय वेळ मिळेल, दुसरी एक्झाम नसेल वगैरे अशा पद्धतीनं. तर वनसेवेमध्ये पण हेच होणार आहे. जो इंजिनिअरिंगचा स्टुडंट्स आहे तो टिपिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करत होता, आता त्याच्यासाठी सुद्धा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि वनसेवा याचा सिलेबस सेमच आहे, एकच पूर्व परीक्षा आहे, त्यामुळे तो सुद्धा इकडे फॉर्म भरेल. फॉर्म भरेल म्हणजे काय, एकच फॉर्म असणार आहे, तिथं फक्त तुम्हाला टिक करावं लागणार आहे. आता ऍग्री एमपीएससीच्या स्टुडंटना तुम्हाला ऍग्री एमपीएससी द्यायची आहे काय वनसेवा द्यायची आहे, असा तिथं ऑप्शन असेल, तुम्ही दोन्हीला टिक करणार. दोन्हीला द्यायचं असेल तर तुम्हाला फक्त ऍग्री एमपीएससी द्यायचं असेल तर एकच टिक करणार. तर इथं इंजिनिअरिंगचे स्टुडंट जे फक्त रेग्युलर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस करत होते ते पण आता वनसेवा करणार आहेत. त्यानंतर ऑलरेडी सायन्सचे स्टुडंट्स जे इंटरेस्टेड आहेत ते वनसेवा करतच होते, किंवा बीएससी फॉरेस्ट्री करणारे सुद्धा वनसेवा करतच होते. कृषीवाले सुद्धा कृषीच्या आणि वन खात्याच्या
परीक्षा वेगवेगळ्या यायच्या, पूर्व परीक्षा वेगवेगळी होती, त्यामुळे तिथं चॉईस असायचा. आता कृषीचा अभ्यास करणारा सुद्धा काय म्हणेल की असंही मला पूर्व परीक्षा कॉमनच आहे आणि मुख्य परीक्षा आपण लास्ट लेक्चरला बघितलं पहिल्या दिवशी म्हणजे कालच्या लेक्चरला की मेन्स मध्ये सुद्धा 50-60% सिलेबस सेमच आहे. तर आपण आता वन सेवेला पण टिक मार्क करू. याच्यातून काय होणार आहे की वन सेवा देणाऱ्या स्टुडंटची संख्या खूप वाढणार आहे आणि त्या कंपॅरिझन मध्ये वन सेवेमध्ये जागा खूपच कमी असतात. म्हणजे तुम्हाला माहित असेल की 40-50 वगैरे अशा पद्धतीनं किंवा खूप मॅक्झिमम बोलायचं झालं तर 100, तर एवढ्याच जागा निघतात, राईट. तर त्यामुळं वनसेवेचा जो कट ऑफ आहे तो या तिन्ही सर्व्हिसेसमध्ये ऍग्री असेल किंवा फॉरेस्ट असेल आणि इंजिनिअरिंग या सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात हायेस्ट कट ऑफ जो आहे तो फॉरेस्ट्रीचा लागेल. तर हे दुसऱ्या अँगलने थोडं पॉझिटिव्हली बघितलं तर काय आहे, जे कोण फॉरेस्ट्री क्वालिफाय होतील म्हणजे जे कोण फॉरेस्ट्रीच्या मुख्य परीक्षेला असतील त्यांचे पोस्ट मिळायचे चान्सेस खूप हायर असणार. तुम्ही म्हणाल हे कसं सर? समजा माझ्यासारखा स्टुडंट गृहीत धरा की मी आधीपासून फक्त वनसेवाच करतो, मी ऍग्री एमपीएससी पण करत नाही किंवा इंजिनिअरिंग तर मी क्वालिफायच नाही, तर मी फक्त वनसेवाच करतो. तर आता ह्या बाकीचे पूर्व परीक्षेला एकत्र आल्यामुळं कॉम्पिटिशन जास्त वाढणार आहे. त्यामुळं आता मी ज्यावेळी वनसेवेची पूर्व परीक्षा देईन किंवा ऍग्री एमपीएससीची पूर्व परीक्षा देईन त्यावेळी मी वनसेवेला मुख्य परीक्षेला क्वालिफाय होईलच याची गॅरंटी नाही. म्हणजे ज्याचा अभ्यास असणार आहे ऑलरेडी तो क्वालिफाय होईलच याची गॅरंटी नाही, लक्षात येते का? आणि ज्याची पूर्व परीक्षेवरती कमांड असणार आहे, जो काय सिलेबस आता आपण डिस्कस केलं, तर त्या सिलेबसवरती ज्याची कमांड असणार आहे त्याला ज्याला हायेस्ट मार्क पडणार आहेत तो आता मुख्य परीक्षेला असणार आहे. त्यामुळं मुख्य परीक्षेला कॉम्पिटिशनच नाही, कारण जो कोर अभ्यास करणार होता फॉरेस्ट्रीचा तो आता असणारच नाही. तुम्ही म्हणाल सर असं कसं? तर याला एक म्हणजे तुम्ही हिस्ट्रीमध्ये म्हणा, एक 10 वर्षापूर्वीचा एक रेफरन्स पॉईंट पण तुम्हाला सांगतो की युपीएससी मध्ये सुद्धा 2000 साधारणपणे 13 किंवा 14ला असाच पॅटर्न राबवला गेला. आधी युपीएससीची पूर्व परीक्षा जी होती ज्याच्यातून आपण आय-ए-एस, आय-पी-एस किंवा आय-आर-एस या सगळ्या पोस्ट होत्या, जनरल पोस्ट, तर याची पूर्व परीक्षा आधीपासून व्हायची, त्यानंतर मुख्य परीक्षा व्हायची. पण युपीएससी जे फॉरेस्टची एक्झाम कंडक्ट करायची, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, भारतीय वनसेवा, तर त्याला पूर्व परीक्षा नव्हती. तर त्याला डायरेक्ट मुख्य परीक्षा व्हायची, मुलाखत व्हायची आणि सिलेक्शन व्हायचं. तर त्या वर्षी रेग्युलर युपीएससीची सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस हे एकत्र केलं गेलं आणि कंबाईंड प्रिलिम्स ठेवली. तर तिथं काय झालं, जे कोर फक्त फॉरेस्ट्री करणार होते, तसे भरपूर ऍग्रिकॉस पण असतात की ज्यांना युपीएससी द्यायची नसते, फक्त इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस द्यायची असते. ओके, तर आता अशा स्टुडंटना पूर्व परीक्षा द्यावी लागली. आता पूर्व परीक्षेमध्ये सगळ्यात मोठी जी पॉप्युलेशन आहे, संख्या जी आहे ती रेग्युलर सिव्हिल सर्व्हिस करणारी होती आणि त्यांची पूर्व परीक्षेवरती कमांड होतं, कारण पूर्व परीक्षेचा अभ्यास ते खूप आधीपासून करतायत. त्याच्या अगोदर आधीपासून पूर्व परीक्षा युपीएससीला होतीच. त्यामुळं त्या वर्षी काय झालं किंवा त्या नंतरच्या दुसऱ्या ऍडला सुद्धा की जे कोर अभ्यास करणारे आहेत फॉरेस्ट्रीचा, तर त्यांचं सिलेक्शनच झालं नाही मुख्य परीक्षेसाठी. आणि जे युपीएससी सिव्हिल सर्व्हिस करणारे होते, जस्ट टिक मार्क करायचं होतं की बाबा पूर्व परीक्षा आपण सिव्हिल सर्व्हिसची देतोय तर फॉरेस्ट सर्व्हिस पण द्यायचं काय, तर फॉर्म मध्ये त्यांनी टिक मार्क केला होता, एकच पूर्व परीक्षा आहे. तर असे बरेचसे स्टुडंट ज्यांचा फॉरेस्टचा अभ्यास नव्हता ते सुद्धा मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले. त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये प्लेन ग्राउंड होतं, ओपन ग्राउंड, जिथं कॉम्पिटिशनच नाही. त्यामुळे असे माझेही बरेच स्टुडंट जे ज्यांनी फक्त त्यावेळी सो पेपर लिहिला, म्हणजे त्यांचा युपीएससीचा मुख्य परीक्षेचा अभ्यास चांगला होता पण फॉरेस्ट्रीचा इतका नव्हता, पण जेवढं काय जमेल तशा पद्धतीनं त्यांनी पेपर लिहून आला आणि त्यांचं सिलेक्शन झालं. म्हणजे अशी पद्धत किंवा अशी पद्धत म्हणण्यापेक्षा असं रिपिटेशन, असं हिस्ट्रीचं रिपिटेशन पुन्हा आपलं एमपीएससी मध्ये सुद्धा होऊ शकतं. नंतर नंतर हे जनरलाइज होत जातं, मग सगळ्यांनाच फॉरेस्टचं महत्व कळतं. आता तसंच झालेलं आहे की फॉरेस्ट्री करणाऱ्याला पण माहित आहे प्रिलिम्सचा अभ्यास चांगला करावा लागतो, पण हे पहिल्या 1-2 ऍड मध्ये मात्र हे प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना सुद्धा हे डोक्यात ठेवा की अभ्यास मी अशा पद्धतीने करेन की ऍग्री एमपीएससी आणि वनसेवा या दोन्हीकडे मी क्वालिफाय झालोच पाहिजे. वनसेवामध्ये तुम्हाला खूप जास्त अपॉर्च्युनिटी येतं, पहिल्या या अटेम्प्टला तरी भेटतं. ओके, त्यानंतर रिमोट सेन्सिंग आपण चर्चा केली. रिमोट सेन्सिंग हा का ऍडिशन केलेला आहे, तर आता मला सगळ्यात मॅक्झिमम कॉल जे येतात स्टुडंटचे,
सर रिमोट सेन्सिंगला काय वाचू, सर मग रिमोट सेन्सिंग नवीनच आहे, मग त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा मटेरियल अवेलेबलच नाही. तर हे काही अंशी खरं आहे की रिमोट सेन्सिंग GIS वरती इतकं मटेरियल अवेलेबल नाही. आपल्याला नेट वगैरे इंटरनेट वापरून बरंचसं साहित्य शोधावं लागतं आणि मग त्यातून आपल्याला नोट्स काढाव्या लागतात. इतके डाऊट्स येत होते की स्पेशली मला त्याच्यासाठी, तुम्ही युट्यूबला बघितलं असेल तर आपण एक सिरीज चालवलेली आहे रिमोट सेन्सिंग वरती. 3 पार्ट मध्ये आपण तो विषय कव्हर केलेला आहे, रिमोट सेन्सिंग आणि GIS. तर याचा लोड जास्त घेऊ नका. त्याचं कारणही तुम्हाला मी पुढे सांगतो की जे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशनचा अंदाज आहे त्याच्यानुसार खूप जास्त मार्काला हे नसणार आहे आणि आपल्या क्लासमध्ये हे आपण खूप डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. आणि हा सिलेबस ऑलरेडी राज्यसेवा मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे आपल्याला एक रेफरन्स पॉइंट आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, याच्यामध्ये काय वाचलं पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे. सो दिस इज ब्रीफ अनालिसिस. तर प्रिलिमचा अभ्यास आधी करायचा का मुख्य परीक्षेचा अभ्यास आधी करायचा, हा एक खूप कन्फ्युजिंग पॉइंट आहे. बऱ्याचशा स्टुडंटना जाणवतो की, किंवा मला पण हे फोन येतात की सर आता मी प्रिलिम्स करू का आता मेन्स करू, सर प्रिलिम तर क्वालिफाईंग आहे, मेन्सचा माझा काहीच अभ्यास नाही, किंवा मग सर माझा मुख्य परीक्षा झालेला आहे पण प्रिलिमला मला कॉन्फिडन्स नाही. तर आता काय केलं पाहिजे? ओके. तर याच्यामध्ये पुन्हा तुमची सिच्युएशन काय आहे, मला असं ज्यावेळी एखाद्याचा फोन येतो त्यावेळी मी पहिला प्रश्न हा विचारतो की तुझी सद्यस्थिती सांग, तू किती वर्ष अभ्यास करतोय, तू आधी अग्रिम-एमपीएससी दिलाय का, आधी राज्यसेवा दिलाय का, आधी काही बँकिंग केलंय का, किंवा आधी तुला जीएसचं काही माहित आहे का? कारण ही जनरल बोलणं चुकीचं आहे. प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळं असतं, त्यामुळे असं जनरल बाबा तू पूर्वच कर किंवा तू मुख्यच कर असं जनरल सगळ्यांना एकच ठोक्यात. जसं आपलं पेपरमध्ये प्रत्येकाचं भविष्य येतं बघा, कुंभ राशीचं अशा पद्धतीनं आज चांगला दिवस जाईल, आज याचं तोंड बघू नका, अशा पद्धतीनं आपल्याला राशी भविष्यात जनरल दिलं असतं. मग ते लागू पडलं तर ओके की राशी भविष्य किती छान आहे. दुसऱ्या पेपरमध्ये त्याच राशीचं बघितलं तर वेगळ्या पद्धतीचं असतं. तर असं जनरल आपण याच्याबद्दल बोलू शकत नाही, म्हणून एक 4-5 मला सिच्युएशन दिसले ज्याच्यावरून आपण सांगू शकतो. एक तर तुम्ही लास्ट इयर स्टुडंट्स असाल, तर इथं तुमच्या पुढे ऑप्शन्स खूप आहेत. एक तर तुम्ही MCR करत असाल किंवा तुम्हाला MSc करायचीच नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षाच करायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा कंबाईन किंवा राज्यसेवाच करायची आहे किंवा PSIचीच परीक्षा द्यायची आहे. ओके. किंवा असेही काही स्टुडंट्स असतील ज्यांना MCR करायचं नाही, आपण आता ह्याच लास्ट इयरला अग्री-एमपीएससी किंवा बँकिंगचा अभ्यास करायचा. ओके. तर यांची सिच्युएशन वेगळी आहे. तुम्हाला जर MCR करत करत हे करायचं आहे तर तुम्हाला ते बॅलन्स करावं लागेल. कारण आता सध्या आज तारीख बघा 16 आहे. जनरली 20 नोव्हेंबरच्या आसपास MPSC जी आहे ती पुढच्या वर्षाचं टाइम टेबल जाहीर करते. थोडंफार काही दिवस पुढे मागे होऊ शकेल, 2-4 दिवस, पण जनरली 20 तारखेच्या आसपास 20 नोव्हेंबरला पुढच्या वर्षीचं टाइम टेबल डिक्लेअर करतं. समजा आपल्या अग्री-एमपीएससीचं टाइम टेबल खूप आधी आलं तर तुम्हाला MCR आणि अग्री-एमपीएससी याच्यामध्ये चूज करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला जे करायचंच आहे, तुम्हाला MCRच करायचं असेल, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्याकडे फोकस करा, याचा विचार नका करू. तुम्ही जर कंबाईन राज्यसेवेचा अभ्यास करत असाल लास्ट इयरला आणि तेच करायचं असेल तर पुन्हा हा ऑप्शन नाही, अग्री-एमपीएससीची ऍड येते म्हणून लगे अग्री-एमपीएससी कडे वळालो असं नका करू. तुम्ही लास्ट इयर आहात, तुम्हाला अजून 6 महिने तुमच्या हातात आहेत. तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईनचा चांगला अभ्यास केला तर पुढच्या वर्षी किंवा आता ज्या सध्या एक्झाम्स आहेत तुमच्या समोर राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या, तर त्याच्यावरती फोकस करा. तुम्ही अग्री-एमपीएससीचा विचार नका करू. तुम्ही जर आता अग्री-एमपीएससीचा अभ्यास करायला लागलाय तर ह्या सिच्युएशन मध्ये बघा, तुम्ही 4 वर्ष आता म्हणजे 4 वर्ष ऍग्रीकल्चर काहीतरी शिकलाय, अगदीच वन नाईट शो जरी केला असेल, रात्रीत नुसता अभ्यास केला असेल आणि जाऊन पास होण्यापुरता जरी अभ्यास केला असेल, तरी 4 वर्ष आपण कॉलेजमध्ये राहतो, कानावरती काहीतरी विषय पडत असतात किंवा आता कॉलेजवर तर राहतो म्हणणं जरा धाडसाचं होईल. 2 वर्ष तर आपण कोरोनामध्ये घरून ऑनलाईनच शिकतोय. पण काही ना काहीतरी गोष्टी कानावरून जात असतात. त्यामुळे अगदीच आपण काय ब्लँक नाही आहे. त्यामुळे तुम्ही लास्ट इयरला असाल आणि अग्री-एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर तुम्ही पूर्व परीक्षेला फोकस करा. हे माझं प्रामाणिक मत आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही मग क्वालिफाय झालो आणि मेन्सचा एवढा अभ्यास नाही झाला, तर मुळात तुम्हाला क्वालिफाय होण्या इतका अभ्यास आता आहे का? जे काही विषय आहेत, तुम्ही आता सिलेबस बघितला तर त्याचं थोडं तरी तुम्हाला नॉलेज आहे का? नसेल तर पूर्वचंच वाचा. ओके. त्यानंतर बिगिनर स्टुडंट्स आहेत किंवा जस्ट पास आउट स्टुडंट्स आहेत, तर यांच्या बाबतीत थोडं आपण याच्यामध्ये चेंज होईल. एकतर
याच्यातले बऱ्यापैकी स्टुडंट जे आहेत त्यांनी MCR चा अभ्यास केलेला आहे, म्हणजे तुम्हाला आता ऍग्रिकल्चर बऱ्यापैकी माहित आहे. त्यामुळे मेन्सचा अगदीच शून्यातून सुरुवात करावी लागेल असं नाहीये. मग तुम्ही पूर्वला फोकस करा आणि दिवसातील 1-2 तास तुम्ही मुख्यला देऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल की मुख्य पण केलं पाहिजे, पण प्राईम फोकस तुमचा इथं सुद्धा पूर्व परीक्षेलाच पाहिजे. हे मी का म्हणतोय लक्षात घ्या. तुम्ही जर पूर्वच नाही पास झाला ना, तर पुढचं सगळं पाण्यात आहे आणि तुम्हाला पुढच्या वर्षीच्या ऍडला किंवा ज्यावेळी कधी ऍड येईल तर त्यावेळी वाट बघत बसावी लागते. भले तुम्ही मुख्यला धडकून परत याल, पण ऍटलिस्ट तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहतो की मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मुख्य परीक्षेला होतो आणि मुख्य परीक्षेच्या परीक्षा आहे ह्या निमित्तानं तरी मी काहीतरी वाचलं आणि आता मला लक्षात आलं. तुम्ही पूर्वमधूनच बाहेर पडला तर खूप म्हणजे सायकोलॉजिकली पण तुम्हाला मग पुढच्या वर्षी पूर्वची पण भीती वाटायला लागते. लक्षात येते का बाबा? ओके. सो इथं पण तुम्ही पूर्वला फोकस करा. तुम्ही जर ऑलरेडी 2018 ची ऍग्री MPSC दिली असेल, जे ज्युनियर स्टुडंट्स असतील तर त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही एक्झाम दिली असेल आणि त्यातून तुम्ही मुख्य परीक्षा पण दिली असेल, त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आता मी यावर्षी पण पूर्व परीक्षा सहज क्वालिफाय होतो, तर याच्यामध्ये पुन्हा डिफरन्स बघा काय आहे. 2018ला मगाशी मी जसं सांगितलं की सुरुवातीला जागा खूप कमी होत्या, नंतर खूप जास्त प्रमाणात जागा वाढल्या आणि जागा कमी आहेत आणि एवढ्याच पोस्ट आहेत म्हणून बऱ्याच लोकांनी फॉर्म्सच भरले नव्हते. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी होतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की 18चे मी सॉरी 18ची मी पूर्व परीक्षा इझिली क्वालिफाय झालो, ह्यावेळी पण होईल, तर तसं नाही. त्याला दुसरा एक अँगल असा आहे की 2018ला ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट इन्क्लूड होता, जो आता काढलेला आहे. त्यामुळे तुम्हाला प्युअरली GS इंग्लिश मराठी याच्यावरती कमांड ठेवावी लागेल. त्यामुळे तुम्ही अगदी क्वालिफाय झालोय म्हणून आता दुर्लक्ष करू नका. तुम्ही पॅरलल मेन्स आणि प्रिलिम्स अशा पद्धतीनं हे वेटेज ठेवू शकता. कधीपर्यंत? जोपर्यंत ऍक्च्युअली अनाउन्समेंट होत नाही, नोटिफिकेशन येत नाही किंवा टाइम टेबल येत नाही. ज्या दिवशी टाइम टेबल येईल आणि तुमच्या समोर 3 ते 4 महिन्याचा टाइम टेबल असेल, 3 ते 4 महिन्यांनी पूर्व परीक्षा असेल, त्यावेळी तुम्ही पूर्व परीक्षाच केली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही निम्मा वेळ पूर्व परीक्षा, निम्मा वेळ मुख्य परीक्षा असं करू शकता. बँकिंगची एक्झाम जर दिली असेल तर जुन्या स्टुडंट सारखी सिच्युएशन आहे, खूप काही फरक नाही. पण बँकिंग मध्ये पण तुमचं फॅक्च्युअल डेटा जो आहे ऍग्री MPSCचा, तर त्याचा तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो. ओके. त्यामुळे तुम्हाला पुन्हा इथं सगळं शून्यापासून मेन्सला सुरुवात करायची नाही. फक्त तुम्हाला तिथं काय की पूर्व परीक्षेतले तुमचे इंग्रजी विषय बँकिंग मध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचा जो विषय आहे तो पण झालेला असणार आहे. फक्त बाकीचे GS चे जे विषय आहे आणि मराठी विषय जो आहे, तर हे विषय तुम्हाला इथं नव्याने करावे लागणार आहे. तर तेवढ्यावरतीच फोकस करा. तुम्हाला मुख्य परीक्षेला 4 महिने आहेत आणि अजून नोटिफिकेशन मिळूपर्यंत तुम्हाला जो काही थोडा वेळ मिळतो, निम्मा वेळ तुम्ही मुख्य परीक्षेला देऊ शकता. ओके. ऑलरेडी जे आता कंबाईन आणि राज्यसेवेचं एक्झामचं प्रिपरेशन करतायत, मागचे 1-2 वर्ष प्रिपरेशन करतायत आणि आता सिलेबस कॉमन झाला म्हणून ऍग्री MPSC कडे वळालेले आहेत आणि आता समोर असणारी ऍग्री MPSC ची परीक्षा ज्यावेळी ऍड येईल त्यावेळी, तर त्यावेळी मला ती द्यायचीच आहे. असे पण काही स्टुडंट्स असतील तर त्यांनी सिलेबस आता बघितला पूर्व परीक्षेला काय आहे, तर स्वतःच जरा अनालिसिस करा. तुम्हाला ऍटलिस्ट 60 to 70% दरम्यान जर आता सुद्धा मार्क पडत असतील, जो काय सिलेबस आहे त्या सिलेबसचे MCQ सोडवल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो. तर तुम्ही आता पूर्व परीक्षेची आत्ता तयारी लगेच नका करू. तुम्ही आता फुल टाइम, जोपर्यंत टाइम टेबल येत नाही किंवा नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत फुल टाइम तुम्ही ऍग्री MPSCच्या मुख्य परीक्षेची तयारी करा. तुमचं टार्गेट असं राहिलं पाहिजे की जे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, याच्यातला ऍटलिस्ट पेपर 1 किंवा जर तुम्हाला 2 करायचं असेल, अवघड आहे म्हणून तर 2, तर याच्यातला कुठला तरी एक पेपर तुमचा नोटिफिकेशन यायच्या आधी झाला पाहिजे. येतं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करा. आता हे आपण जनरल बोललो की तुमचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता आपण थोडं मोर स्पेसिफिक सिलेबस वाईज जाऊ की कशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. इथपर्यंत कोणाचे काही डाऊट्स आहेत का? डाऊट असतील तर विचारा. सूरजचा एक डाऊट आहे की ऍग्री ऑप्शनलचा जर UPSC ला ज्यांचा ऍग्रीकल्चर ऑप्शनल आहे, तर त्यांना इकडे ऍग्री MPSC ला आणि फॉरेस्ट्रीला फायदा होईल का?
असंच म्हणायचं ना सूरज? तर इथं कसं आहे की फायदा का कुठल्या पद्धतीने होईल, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही IBPS बँकिंगचा अभ्यास केला असेल तर तुमची फॅक्च्युअल डेटा किंवा वन लाईनर क्वेश्चन वरती कमांड आलेली असते. ओके. फक्त आता बँकिंग मध्ये काय सगळाच एमपीएससीचा सिलेबस कव्हर्ड नाही आहे. जो कव्हर्ड आहे तिथे तुमचा फॅक्च्युअल डेटा झाला, बाकीच्यासाठी तयारी करावी लागेल आणि तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन वरती भर द्यावा लागेल IBPS बँकिंगच्या स्टुडंटसाठी. इथं जे युपीएससी साठी ऍग्रिकल्चर ऑप्शनल ज्यांचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुमचं आता अनालिटिकल क्वेश्चन किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे आहे तर त्यांची तयारी बऱ्यापैकी झालेली असते. पण पुन्हा कसं आहे की सिलेबस जो आहे युपीएससी ऍग्रिकल्चर ऑप्शनल तिथं खूप पॉइंट वाईज असतो. तिथं खूप म्हणजे आपण रिटर्न नोट्स काढतो. तर अगदी इथं सुद्धा काय तुम्हाला काहीच फायदा होणार नाही अशातला भाग नाही. तुम्ही ऑलरेडी तिकडे रेडियन रेड्डी वाचला असेल, सॉइल सायन्स डीके दास वाचला असेल, तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. इथं तुम्हाला ऍग्री एमपीएससी साठी जे रिकमेंडेड बुक्स आहेत तेच वाचावे लागतील. पण इथं तुम्हाला प्रिपरेशनला खूप कमी टाइम लागेल, कारण ऑलरेडी तुमचं हे एक वेळ वाचन झालेलं आहे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. फक्त आता ऍग्री एमपीएससी वरती कशावरती फोकस केला जातो एवढं बघितलं की तुमची तयारी होऊन जाईल. ओके. बाकीच्यांना काही डाऊट आहेत का याच्यामध्ये आतापर्यंतच्या सेशन मध्ये? रिप्लाय द्या पटापट. जे आपले हे इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत त्यामुळेच आपण लाईव्ह सेशन कंडक्ट करतोय, नाहीतर फक्त मी एकतर्फी बोलणं आणि तुम्ही फक्त ऐकणं, तर याला काही अर्थ नाही. सगळ्यांनी पटापट एकदा टाईप करा, त्यानिमित्तानं जरा जागे व्हाल. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक आहेत का? हो, नाही नाही, हो, नो प्रॉब्लेम सर. ओके, चला. तर आता आपण थोडा मोर स्पेसिफिक आणि डिटेलली अभ्यास करू की कशा पद्धतीने तुम्ही प्रिलिम्सला अप्रोच झाला पाहिजे जर तुम्हाला प्रिलिम्स मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर. तर म्हणजे हे माझं स्वतःचं प्रिडिक्शन आहे. म्हणजे तुम्ही ह्या प्रोसेस मधून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हेच जाणवेल. तुम्हाला मी आधीच सांगतोय की आपल्या क्लासचा उद्देश हाच आहे की तुमचा अभ्यासाचा वेळ वाचावा, तुम्ही कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करून ही एक्झाम क्रॅक करावी. ओके. म्हणजे इथं तुम्हाला स्पून फेडिंग केलं जाणार नाही, तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवला जाईल ज्याच्यावरनं चालायचं तुम्हाला आहे, तुम्हाला कष्ट करायचं आहे. फक्त जे तुम्ही ट्रायल आणि एरर करून वर्षभर अभ्यास करून जे तुम्ही अनुभवातून शिकणार होता तर तो वेळ इथं वाचवला जाईल तुमचा. ओके. तर आता सिलेबस बघा प्रिलिमचा. आपण सिलेबस पॉइंट फॉर्मॅट मध्ये डिस्कस केलेला आहे. आता मला याच्यामध्ये तुम्हाला कशावरती तुम्हाला फोकस करणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात स्कोरिंग सब्जेक्ट मला जो वाटतो आणि जो जनरली ज्यांचं जे क्वालिफाय होतात तर त्यांच्यासाठी मराठी हा विषय जो असतो तो सगळ्यात स्कोरिंग असतो. मी कुणी क्वालिफाय झालेले स्टुडंट बघा, त्यांचे मराठीचे मार्क्स बघा. त्यामुळे जेवढे काय प्रश्न असतील, आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की आयोगाने मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं नाही. म्हणजे मराठीला किती मार्क्स असतील, इंग्रजीला किती मार्क्स असतील, या सामान्य क्षमता चाचणीमध्ये जे उपघटक आहेत तर यांना किती मार्क्स असतील याचं काहीही वेटेज दिलेलं नाही. त्यामुळे इथं हा सिलेबस सर स्किप करू का, हा 5च ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, ह्याच्यावरती 2च विचारले जाणार आहेत, हे स्किप करू का, असं इथं काही नाही. कारण याच्यावरती कशाला किती वेटेज आहे हे काही माहित नाही. ओके. फक्त इथं आपण आपला आराखडा अंदाज बांधू शकतो. एवढं काय आयोगाने असं कंबाईन मध्ये सुद्धा 2-3 डिपार्टमेंटच्या एक्झाम्स कंबाईन केल्या, अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याकडे इथं कंबाईन केलेलं आहे. तर तिकडं त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली त्यानुसार आपण इकडं अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीनं असू शकेल. तर 3 मेन भाग आहेत, मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी. इथं म्हणजे हे मी अंदाज सांगतोय तुम्हाला काय असू शकेल. एक सिच्युएशन अशी असेल की 15 क्वेश्चन मराठीला असतील, 15 क्वेश्चन इंग्रजीला असतील आणि उरलेले 70 क्वेश्चन हे सामान्य क्षमता चाचणीसाठी असतील. ओके. मग या 70 मध्ये 6 टॉपिक्स आहेत. तर इथं मग प्रत्येकाला 10-10 क्वेश्चन्स असतील किंवा मग 12-13 क्वेश्चन्स असतील किंवा मग
सायन्सला इथं वेटेज जास्त असेल, कारण सायन्सचा सिलेबस पण खूप मोठा आहे. ओके. नाहीतर दुसरी सिच्युएशन काय असू शकेल, की इथं 20 मार्काला मराठी, 20 मार्काला इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी 60 मार्काला. मग 60 मार्क्सला इथं 6 विषय आहेत. प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्न असतील. चालू घडामोडीला 10 प्रश्न, पॉलिटीला 10 प्रश्न, सायन्सला 10 प्रश्न, भूगोलला 10 प्रश्न, मेंटल ॲबिलिटी आणि पर्यावरणला 10-10 प्रश्न. ओके. किंवा इथं डाऊटफुल 2च सब्जेक्ट आहेत, सामान्य विज्ञान आणि मेंटल ॲबिलिटी. तर इथं सिलेबस यांचा मोठा असल्यामुळे इथं वेटेज जास्त येऊ शकतं. म्हणजे याला 12-12 क्वेश्चन आणि बाकीच्याला 10-10 अशा पद्धतीनं असू शकेल. ओके. तर हे गृहीत धरूनच आपल्याला अभ्यास पुढे जावे लागेल. त्याशिवाय आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करता येणार नाही. ओके. तर आता बॅक टू अवर टॉपिक, की सगळ्यात महत्त्व जर तुम्ही कुठल्या विषयाला दिलं पाहिजे, तर ते आहे मराठी. ओके. मराठीच का? कारण मराठीचा सिलेबस फिक्स आहे. मराठीवर आयोगाने आतापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी हा सिलेबस असतो. त्यामुळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर क्वेश्चन्स तुम्हाला खूप जास्त मिळतील. त्यामुळे तुम्हाला सगळं लक्षात येईल की काय विचारलं जातं. आणि मराठी शब्द संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी वगैरे एक फिक्स्ड सिलेबस आहे. तेवढा सिलेबस तुम्ही व्यवस्थित केला, त्याचे रिव्हिजन केले, एमसीक्यू सोडवले, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. आपण इथे 2 सिच्युएशन घेतले होते, 15 मार्क्स किंवा 20 मार्क. समजा 15 मार्क्सला आहे, तर तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता, त्यावेळी तुमचं टार्गेट, मिनिमम टार्गेट हे 13 क्वेश्चन तुमचे बरोबर आलेच पाहिजेत. अशाच पद्धतीनं असलं पाहिजे. जर 14 आले तर वेल अँड गुड. इथं तुम्ही मार्क्स घालवायचे नाहीयेत. कारण इथं सगळ्या गावाला मार्क पडणार आहेत आणि तुम्हाला जर पडले नाहीत, तर तुम्ही गावापेक्षा मागे असणार. सिंपल. ओके. त्यानंतर आता इंग्रजीबद्दल थोडं प्रत्येकाला भीती असते. तर इथं ॲव्हरेज स्कोरिंग सगळ्यांच्या बरोबर तुमचं झालं पाहिजे. ओके. तर तो इंग्रजीचे फॅकल्टी टीचिंगच्या वेळी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगतील. मी फक्त भर कशावरती दिला पाहिजे ह्याच्याविषयी बोलणार आहे. चालू घडामोडी सगळ्यांचा आवडता विषय, खूप आवडतो. दररोज लोकसत्ता घ्यायचा सकाळी उठल्या-उठल्या आणि 4 तास लोकसत्ता वाचत बसायचं. ओके. आणि मग त्यामध्ये पण आपण काय वाचतो, की राज्यपालांनी काय स्टेटमेंट दिलं, मग त्याला आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलं, मग त्याला राष्ट्रवादींनी काय स्टेटमेंट दिलं, मग यांची कशी भांडणं चालू आहे, मग त्याला शिवसेनेच्या मुखपत्रातून काय रिप्लाय आला. तर अशा पद्धतीचे राजकीय विषय जे आहेत, याच्यामध्ये खूप आपल्याला इंटरेस्ट असतो. आणि एमपीएससीला याच्यामध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एमपीएससीच्या ह्याला 0 व्हॅल्यू आहे. म्हणजे राजकीय न्यूजवरती तुम्हाला प्रश्न येणार नाहीत. तिथं प्रश्न कशा पद्धतीने येतील, चालू घडामोडीमध्ये अपेक्षित काय आहे, कुठला पुरस्कार कुणाला मिळाला, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट्स आहेत का, आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये काही डेव्हलपमेंट झालेले आहेत का, क्रीडा क्षेत्रामध्ये काही डेव्हलपमेंट झालेले आहेत का, चालू घडामोडीमध्ये काही नवीन स्पर्धा झाल्या वगैरे अशा पद्धतीने. किंवा समजा एखादा फार्मर प्रोटेस्टचा इश्यू चालू आहे, तर त्यामध्ये कायदा कशा पद्धतीने मंजूर केला. तर पॉलिटीच्या अंगाने करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन येतील. काही संविधानात बदल झाले का, जीएसटी कसा लागू झाला वगैरे, जीएसटीचे काही इश्यू असतील. तर हे सगळे चालू घडामोडीचे विषय. मग हे जागतिक पण आले, भारतातील. चालू घडामोडी ह्या खालील प्रत्येक विषयाशी संबंधित आहे. तो पॉलिटीशी पण संबंधित आहे, विज्ञानाशी पण संबंधित आहे, भूगोलशी संबंधित आहे. फक्त मेंटल ॲबिलिटीचा आणि त्याचा काही संबंध नाही. पर्यावरणाशी तर आहेच आहे. पर्यावरणामध्ये तर तुम्हाला बऱ्यापैकी फोकस हा करंट अफेअर्स वरती असणार. ओके. तर इथं मगाशी जसं सांगितलं, की मग हा विषय सगळ्यांना खूप आवडतो. कारण काय नाही, निवांत बसायचं असतं पेपर घेऊन आणि वाचत राहायचं. आणि प्रत्येक 5 मिनिटाला नवीन आर्टिकल आपण वाचत असतो. त्यामुळे ब्रेनला नवीन-नवीन काहीतरी फीड होत असतं. त्यामुळे खूप भारी वाटतं. 3-4 तास लोकसत्ता वाचला आणि मग माझा चालू घडामोडीचा अभ्यास झाला. तर अशा पद्धतीनं अभ्यास नका करू. तुम्ही जर नवीन बिगिनर असाल, तर लोकसत्ता तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ज्यावेळी वाचाल, त्यावेळी खूप एक्झाम ओरिएंटेड वाचावं लागतं. आपल्या मनावरती खूप कंट्रोल लागतो, की हे पॉलिटिकल न्यूज आपण स्किप करू किंवा ह्या पॉलिटिकल न्यूजमध्ये फक्त एवढा की पॉइंट जो आहे, जे काही पॉलिटी रिलेटेड असेल, संविधानाशी रिलेटेड असेल किंवा केंद्र राज्य संबंधाशी रिलेटेड असेल, तर तेवढा पॉइंटच फक्त कलमच आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हे समजायला काही वर्ष जावी लागतात. बरेचसे एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास जे करतात स्टुडंट, तर त्यांच्या बाबतीत हेच होतं, की मार्क्सच्या कंपॅरिझनमध्ये एखाद्या विषयाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. जसं इथे करंट अफेअर्सच्या बाबतीत आहे. करंट अफेअर्स ओव्हरऑल पूर्ण 100 मार्क्समध्ये मॅक्झिमम 10 मार्काला असणार आहे, म्हणजे 10% वेटेज असणार आहे.
त्यासाठी जर दररोज दिवसातले तुम्ही 3-4 तास घालवले आणि ते पण तुम्ही लोकसत्ता, जसं मी सांगितलं, म्हणजे लोकसत्ता हा बेस्ट न्यूजपेपर आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल, एमपीएससी करायची असेल. पण तुम्हाला जर ते व्यवस्थित वाचायला समजलं तर, एक्झाम ओरिएंटेड त्यातलं काय आहे, संपादकीयच पान वाचायचं का, घडामोडीचंच पान वाचायचं का, किंवा क्रीडामध्ये मग तुम्ही अनालिसिस पानभर आजचं झालेल्या आयपीएल वरती वाचत बसला तर त्यातून क्वेश्चन यायची शक्यता किती आहे. सो चालू घडामोडीचा अभ्यास आता लोड घेऊ नका. चालू घडामोडीमध्ये एक सिंपल क्ल्यूज येतो, ज्यावेळी एक्झाम असेल तर त्याच्या आधी फक्त 6 महिने मिनिमम तुमचं चालू घडामोडी क्लिअर असलं पाहिजे. जर तुम्हाला वेळ असेल तर ते वर्षभरापर्यंत घडामोडी तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्या पलीकडे जायची गरज नाही. तर इथं तुम्हाला चालू घडामोडीसाठी सिम्पली परिक्रमा एक मॅगझिन आहे पृथ्वी अकॅडमीचं. तर ते परिक्रमा मॅगझिन जरी तुम्ही दर महिन्याला वाचत राहिला तरी दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ते एक्झाम एमपीएससी साठी खास मॅगझिन निघतो, त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड दिलं जातं. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही न्यूजपेपर नाही वाचला तरी चालू शकतो. ओके. नंतर राज्य व्यवस्था, तर इथं तुम्ही भर देऊ नका असं मला म्हणायचं. ओके. नंतर राज्य व्यवस्था, याच्यामध्ये सुद्धा इथं सिलेबस दिलेला नाही, पण इथं आपण मागचे क्वेश्चन पेपर किंवा कंबाईनचे क्वेश्चन पेपर वगैरे बघून आपल्याला लक्षात येईल की याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडी राज्यसेवा पूर्वच्या तुलनेची आहे कंबाईनची कंपॅरिझन केलं तर इथं सुद्धा आपल्याला सिलेबस डिफाईन्ड आहे. प्रश्न कशावरती विचारतात, राज्यपाल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे संबंध किंवा राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातलं कामाच्या अधिकारातलं फरक काय आहे, पंतप्रधान आणि सीएम यांच्यातला कामाच्या अधिकारात वगैरे फरक काय आहे, संसद त्यांचं विधानसभा याच्यामध्ये कंपॅरिझन काय आहे, असं कंपॅरेटिव्ह प्रश्न विचारले जातात. इलेक्शन कमिशन, काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात. इथं सुद्धा थोडं सिलेबसचं अनालिसिस केलं तर तुम्हाला प्रश्न लगेच लक्षात येतात. किंवा मग बजेट कसं हे केलं जातं, संसदेची कार्यपद्धती कशा पद्धतीने चालते, खूप डिफाईन्ड सिलेबस आहे. तर हा सुद्धा खूप स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. आता विज्ञान जो आहे हा खूप वास्ट सिलेबस दिलेला आहे. फिजिक्स फक्त मसलेला आहे, म्हणजे फिजिक्समध्ये काय करायचं आणि काय नाही त्याला काही आपल्याला वाव नाही. सगळ्या सिलेबसला आपल्याला टच करावं लागेल. सेम केमिस्ट्रीसाठी आहे. त्यानंतर रिमोट सेन्सिंग, एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, जीआयएस, त्यानंतर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा सिलेबस पण खूप वास्ट आहे. आणि ओव्हरऑल सायन्सला म्हणजे जेवढा सिलेबस आहे त्या कंपॅरेटिव्हली तेवढं वेटेज असणार नाही. त्यामुळे हा विषय स्किप करायचा का, तर नाही. मी मगाशी सांगितलं विषय कुठलाही स्किप करायचा नाही, कारण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं नाही. फक्त खूप ह्याच्यावरती जोर द्यायचं नाही. तुम्ही इथं अनालिसिस केला तर इथं सुद्धा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठल्या विषयांवरती, अगेन त्यामध्ये सुद्धा सब टॉपिक्स असतील, त्याच्यावरती कुठल्यावरती वारंवार प्रश्न विचारले ते आधी करून घ्यायचे आणि नंतर मग तुम्ही राहिलेला सिलेबस करू शकता. ओके. त्यामुळे लक्षात घ्या, जिथं ज्याचं सिलेक्शन होतं त्या विद्यार्थ्याचं तुम्ही मार्किंग डिस्ट्रीब्युशन बघितलं तर मी सांगतोय ना, त्या विषयांनाच त्यांनी फोकस केलेला असतं आणि त्या विषयामध्ये त्यांना खूप चांगले मार्क्स असतात, अबाव 90% मार्क असतात. त्यामुळे त्यांचं ओव्हरऑल मेरिटमध्ये ते इन असतात, म्हणजे मुख्यला क्वालिफाय असतात. ओके. त्यानंतर भूगोलचं पण तसंच आहे. भारताचा भूगोल थोडा महाराष्ट्राच्या पेक्षा कंपॅरेटिव्हली थोडा वास्ट असू शकतो. त्या कंपॅरेटिव्हली महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक खूप छोटा आहे. तर हा सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. इथं सुद्धा तुम्ही तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. त्यानंतर मेंटल ॲबिलिटी. आता मेंटल ॲबिलिटी हा विषय ज्यांनी आयबीपीएस बँकिंग वगैरे केला असेल त्यांच्यासाठी थोडा सोपा जाईल. ज्यांनी नसेल केला तर हे काही खूप अवघड वगैरे प्रकार नाही. थोडी तुम्ही सराव केला तर होऊ शकतो. फक्त इथं अभ्यासाची पद्धती वेगवेगळी असू शकेल. ज्यांना रेग्युलर, म्हणजे माझी स्ट्रॅटेजी अशी असायची की मी दिवसातून 2 तास कंपल्सरी बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा. मग काही लोक ठरवून पुढचे 15 दिवस बुद्धिमत्ता चाचणीला देतात. तर हे डिपेंड्स की कसं पद्धतीनं तुम्ही केलं पाहिजे. पण मला वाटतं की दररोज तुम्ही ठराविक तास जर बुद्धिमत्ता चाचणीला दिले तर दॅट इज मोर बेनिफिशियल. कारण तुम्ही सलग 8 दिवस बुद्धिमत्ता चाचणीच करत राहिला तर खूप कंटाळा येतो. आकडेवारी आणि हे सगळं बुद्धीला ताण देणारा विषय आहे. म्हणजे बरोबर चालू घडामोडीच्या उलटं. चालू घडामोडी बसून कट्ट्यावर निवांत पेपर वाचणं किंवा मॅगझिन पाहणं चालणं खूप सोपं आहे. पण त्या कंपॅरेटिव्हली बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा, मेंदूला जरा जोर लागला तर आपल्याला त्रास होतो. तर इथं हा त्रासाचा विषय आहे. त्यामुळे दररोज जर तुम्ही 1.5-2 तास अभ्यास केला दॅट इज मोर बेनिफिशियल. ओके.
त्यानंतर पर्यावरण मी तुम्हाला सांगितलं की पर्यावरणाचा जो अभ्यास आहे तर त्यामध्ये विषय कुठले कुठले डिटेल मी सांगितलं. पर्यावरण हा विषय मी स्वतः घेणार आहे. त्यामुळे मी याच्यावरती खूप जास्त बोलू शकतो, पण तो पर्यावरणाचा टॉपिक मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही फोकस कशावरती केलं पाहिजे? मराठी, त्यानंतर राज्यव्यवस्था, त्यानंतर भूगोल, त्यामध्ये पण स्पेसिफिकली महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमत्ता चाचणीची डेली प्रॅक्टिस असली पाहिजे तुमची. आणि पर्यावरणामध्ये सुद्धा खूप व्हास्ट सिलेबस नाही आहे. तुम्ही आपण ज्यावेळी हा सिलेबस घेऊ तर तुम्हाला लक्षात येईल की कशावरती फोकस केलं पाहिजे. तर तेवढं जरी केलं तरी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. तर त्या अर्थानं पर्यावरण हे विषय तुमचे इतके परफेक्ट झाले पाहिजेत की पैकीच्या पैकीच मार्क तुम्हाला पडले पाहिजे. एखादा क्वेश्चन सोडून द्या. म्हणजे एखाद्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन तुम्हाला आला नाही, तुम्ही काय मेरिटच्या बाहेर जात. तुम्हाला इथं पूर्ण ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये लक्षात घ्या. तुम्हाला क्रिकेटच्या भाषेत बोलायचं असेल तर तुम्हाला इथं कुठेही तज्ञ व्हायचं नाही. ओके. म्हणजे तुम्हाला मॅन ऑफ द मॅच व्हायचं नाही, तुम्हाला इथं मॅन ऑफ द सिरीज व्हायचं. म्हणजे जे विषय फोकस करायचे तिथं तुम्हाला एक्सपर्टच व्हायचं आणि ते शक्य पण आहे. पण जे विषय जसे इंग्रजी आहे, सायन्स आहे, त्यानंतर जनरल मेंटल अबिलिटी काय प्रॅक्टिसवर आहे, त्यानंतर चालू घडामोडीचा विषय आहे, तिथं तुम्ही अबव ऍव्हरेज राहायचं आहे. तुम्हाला सगळ्या मॅच मध्ये अबव ऍव्हरेज परफॉर्मन्स करायचा आहे. म्हणजे तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज मिळेल, म्हणजेच तुम्ही मुख्यला क्वालिफाय व्हाल. लक्षात आलं? याच्यामध्ये काय डाऊट असतील तर विचारा. तुषार, आपल्याला सब्जेक्ट वाईज सांगता येणार नाही, कारण डिपेंड्स, पण सगळं मिळून तुमचं जवळजवळ 200 तासाचं टीचिंग होईल. मी काल तुम्हाला बोललोय पूर्ण परीक्षेचं तुमचे 100+ लेक्चर्स किंवा 200+ आवर्स इतके लेक्चर्स होतील. कारण एक्झॅक्टली आपण लेक्चरमध्ये बांधत नाही किंवा इव्हन आपण फॅकल्टीला पण सांगत नाही की तुम्ही एवढ्याच लेक्चरमध्ये संपवलं पाहिजे. आपण त्यांना एक मिनिमम लेक्चर डिफाईन करून देतो. कारण कसं होतं की आपलं हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. तुम्हाला जे काही डाऊट्स येतात तुम्ही ते लाईव्ह सेशन मध्ये विचारता आणि क्लिअर करून देता. त्यामुळे एखाद्या विषयांमध्ये एखाद्या टॉपिकमध्ये जास्त डाऊट आले तर तो विषय त्या दिवशी संपणार असेल तर संपणार, नाही तो पुढच्या लेक्चरमध्ये संपेल. त्यामुळे आपण असं क्लासेसमध्ये किंवा नंबर ऑफ लेक्चर्समध्ये डिफाईन नाही करत. आपली प्रिऑरिटी ही राहते की तुमच्या सगळ्या जे डाऊट्स आहेत ते लेक्चर मध्येच क्लिअर झालं पाहिजे. तुम्ही घरी जाऊन फक्त त्याच्यावरती असणारे टेक्स्ट बुक किंवा जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत ते तर आपण क्लासमध्ये डिस्कस करतोय. त्यावरती जे काही तुमचे टेक्स्ट बुक आहेत किंवा रिक्वायर्ड मटेरियल आहे ते फक्त तुम्ही रिवाइज करणं हेच इथं अपेक्षित आहे. ओके. आणखीन काही डाऊट आहेत का याच्यावरती तुम्हाला? अमोल चव्हाण, फॉरेस्ट एमपीएससी सिलेबस PDF मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो. ओके. बोला बोला पटकन, काही डाऊट आहेत का? पटापट रिप्लाय द्या, इतकं सुस्त नका राहू. ओके. अजय, चांगला पॉईंट मांडला. हा विषय मी काल पण तुम्हाला सांगायचं विसरलो. आपले जरी सेशन्स ऑनलाईन असतील तर ज्यांना पुण्यात येऊन अभ्यास करणं शक्य आहे त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांना आपल्या ऑफिस जवळ, आपल्या क्लास जवळ खूप चांगली लायब्ररी अवेलेबल आहे. ती दुसऱ्या इन्स्टिट्यूटची आहे, पण खूप चांगली आणि मोठी लायब्ररी अवेलेबल आहे. तिथे बरेचसे ॲग्री आता अभ्यासाला आलेले आहेत. तर तुम्हाला येणं शक्य असेल तर मी तुम्हाला आग्रहाने सांगेन की तुम्ही या आणि लायब्ररी जॉईन करा. मी तिथं तुम्हाला डेली किंवा अल्टरनेट डेला तरी मी तुम्हाला तिथं भेटेन. तुम्हाला लाईव्ह सेशन सोडून तुमच्या काय डाऊट्स असतील तर तिथं सुद्धा मी तुम्हाला गाईड करू शकेन. आणि सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला तिथं होईल की तुम्हाला तिथं चांगला ग्रुप भेटेल. तुम्ही तिथं ग्रुप स्टडी करू शकता. सो ज्यांना ज्यांना पुण्यात येणं शक्य आहे त्यांनी मोस्ट वेलकम, तुम्ही या. तिथं तुमचा चांगला अभ्यास होईल. म्हणजे का ज्यांचा घरात अभ्यास होत नाही तर त्यांच्यासाठी आहे, जे जॉबमध्ये असतील किंवा ज्यांच्या काही फायनान्शियल कंडिशन असेल किंवा काही आणखीन वैयक्तिक कारण असेल ज्यांना पुण्यात येणं शक्य नाही त्यांनी काही घाबरून जायचं कारण नाही. आपण ऑनलाईन मध्ये सगळं सेशन मध्ये कव्हर करतोय. फक्त तुमची जबाबदारी ही राहील की ऑनलाईन सेशन मध्ये जो काय अभ्यास होतो
तर त्या दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत, दुसरा लेक्चर होऊपर्यंत तुमचा तो पोर्शन जे काय आम्ही रिकमेंडेड बुक सांगितलेले आहेत त्यातून तुमचं वाचून झालं पाहिजे. आणि जे काय आपले सब्जेक्ट झाल्यानंतर टेस्ट होतील त्या कंपल्सरी तुम्ही दिल्या पाहिजेत. ही तुमची जबाबदारी आहे. एवढं जरी केलं तरी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. साऊंड प्रॉब्लेम येतोय. आणखीन कोणाला तसा इश्यू आहे का? बहुतेक तुम्हाला तुमच्याकडचा नेटवर्क इश्यू आहे, कारण बाकी कोणालाच काही इश्यू दिसत नाही. तुषार, आपले विकली टेस्ट होण्यापेक्षा आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट घेतो, कारण कसं होतं की मागं पुढं होऊ शकतं. त्यामुळं आपले जे सिलेबस आहेत जनरली आपलं 1 ते 2 आठवड्यामध्ये एक विषय चालतो. प्रिलिमच्या बाबतीत आपण बोलायचं असेल तर, जर ज्यावेळी आपण डेली 2 लेक्चर्स घेऊ, जर समजा एक्झाम लवकर येईल त्यावेळी थोडं लवकर होईल. तर आपण सिलेबस झाल्यानंतर एक 4-5 दिवसाची वेळ देतो आणि अख्ख्या सिलेबस वरती एकदा टेस्ट घेतो. म्हणजे तो सिलेबस तुमचा पूर्ण होतो आणि बाजूला पडतो. ओके. गुलाब, बघा तुमच्याकडेच इश्यू आहे व्हॉइसचा. बाकी सगळ्यांना आवाज क्लिअर आहे. चॅट बॉक्स मध्ये सगळे सांगतात की आवाज व्यवस्थित आहे. तुम्हाला काही आवाजात अडचण आली असेल तर आपण हे आपल्या ऍप वरती पण ठेवतोय. सगळे लेक्चर्स तुम्हाला ऍप वरती मिळतील. म्हणजे लाईव्ह लेक्चर्स आहेत याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला ते नंतर रेकॉर्डिंग बघता येणार नाहीत. आपण हे लाईव्ह झाल्यानंतर पुढच्या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला ऍप वरती रेकॉर्डिंग अवेलेबल करून देऊ. तिथं तुम्ही हे 3 वेळा बघू शकता. ओके. म्हणजे आपले 1.5 ते 2 तासाचे लेक्चर्स असतात. तुम्ही 7 तासापर्यंत हे लेक्चर्स कितीही वेळा बघू शकता. आपले टेस्ट पण आहे ते ऍप वरतीच होते. म्हणजे खूप डीप मध्ये घेतलेलं आहे. आणि आता जसं आपण याचं अनालिसिस वगैरे केलेलं आहे, अशा पद्धतीनंच तुमचं टीचिंग जे आहे ते होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा पर्सनली अभ्यास करताना जे ट्रायल एरर चुका होतात त्या चुका खूप कमी होतील. मेन्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलंय की मेन्समध्ये 50% सब्जेक्ट्स मीच घेतोय. सो जे कोण ऍडमिशन घेतलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या मित्रांना पण रेफर करा. बऱ्याच लोकांना माहित नाही आहे. याच्यामध्ये कसं झालेलं आहे की ऑलरेडी मी आमची आता 4थी ऑनलाईन बॅच सुरू आहे. पण आधी ती पार्टनरशिपमध्ये आम्ही कृषी करिअर अकॅडमी स्थापन केली होती. त्याच्यामध्ये आम्ही या 4 बॅचेस चालू केलेल्या आहेत. 4थी रनिंग बॅच आहे. आता आपण एक्सलन्स, मी स्वतःची नवीन संस्था काढली, तर त्यामुळं तेवढा सोशल मीडियाचा रीच नाही आहे. तुम्हाला जर खरोखर जेन्युइनली वाटत असेल की खूप चांगला कंटेंट इथं डिलिव्हर केला जातो आणि तुमच्या मित्रांना फायदा होईल, तर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना सुद्धा या जर्नीमध्ये सामावून आपण घेऊया. ओके. सो काही डाऊट्स असतील तुमचे, फ्रीमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचा सिलेबस काय असेल ते आपल्याला बघती आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करतील आपली फॅकल्टी, स्नेहा मॅडम असतील त्या. तर आपण कंबाईनच्या धर्तीवरती कंबाईनला समोर ठेवू. त्यामध्ये जशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि ज्या सिलेबसला फोकस केलं जातं तर तशा पद्धतीने टीचिंग केलेलं आहे. ओके. सो तुम्ही एक रेफरन्स पॉईंट म्हणून कंबाईनची एक्झाम धरू शकता. ओके. आता सध्या कुठला टॉपिक स्किप करू वगैरे याच्यात बसू नका. सगळे एकदा तरी रिडिंग झालं पाहिजे. इन केस समजा आतापर्यंत ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारला नव्हता अशा टॉपिक वरती पण आला, पण तुम्ही एकदा तरी वाचला असेल तरी आपली सायकोलॉजी, आपली जे सबकॉन्शियस माइंड आहे ना ते वर्क करत राहतं. तुम्हाला समोर 4 ऑप्शन आले की तुम्ही एकदा जरी वाचला असेल आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी विचारलं की ही घटना कुठल्या साली झालं होतं सांगा, तर तुम्हाला डायरेक्ट साल नाही सांगता येणार. पण मी तुम्हाला समोर 4 ऑप्शन ठेवले तर तुम्ही लॉजिक लावून बरोबर आन्सर द्याल. तसंच असतं. त्यामुळं आता कशावरती कुठला पोर्शन स्किप करू, ह्याचा सिलेबस दिला नाही एमपीएससीने त्यामुळे हा स्किप करू का हा वाचू असं म्हणण्यापेक्षा एखादी रिडिंग सगळी झाली फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तर काही फरक पडत नाही. तुम्हाला एखादा अनकन्व्हेन्शनल प्रश्न आला तर त्याचा उपयोगच होईल. ओके. बोला, पटापट डाऊट विचारा. तुम्हाला जेवढे डाऊट्स येतील तेवढं मी अर्धा तासा काढेन की तुम्ही खूप चांगला अभ्यास करताय किंवा तुम्हाला खूप क्युरिओसिटी आहे शिकायची आणि तुम्हाला जेवढी क्युरिओसिटी असेल तेवढं माझं प्रिपरेशन चांगलं होईल. की मला पण प्रिपरेशन करायला मजा येईल की स्टुडंट्स खूप जास्त वाचतात, खूप शंका विचारतात. नाहीतर मग काय एरे मारल्या तुम्ही येताय, बसताय, जाताय, ह्याला काय अर्थ नाही.
मग इंटरॅक्टिव्ह सेशन आपण म्हणतोयच कशाला. येस, उद्या फॅकल्टीचे लेक्चर सुरू होतील. आणि नेक्स्ट वीक पासून आपले रेग्युलर क्लासेस सुरू होतील. लेक्चरचे जे टायमिंग आहे ते आपलं मॉर्निंग सेशन मध्ये 9 ते 11 अशा पद्धतीने असेल, किंवा काही वेळा फॅकल्टीची काही अडचण असेल तर 10 ते 12 असेल. आणि इव्हिनिंग सेशनला 4 ते 6 किंवा काही वेळा 5 ते 7 अशा पद्धतीने असेल. ओके, सध्या आपण मॉर्निंग सेशन मध्ये पूर्व परीक्षा घेऊ आणि इव्हिनिंग सेशनला मुख्य परीक्षा घेऊ. ओके, सध्या बऱ्याच लोकांना क्लास बद्दल माहिती मिळते, त्यामुळे आपण स्लो जातोय. स्लो इन द सेन्स म्हणजे सगळी तरी माहिती आपण इथं करतोय, फक्त 2 सेशन आपण काही दिवसांनी चालू करणार आहोत. नेक्स्ट वीक मध्ये आपलं एक सेशन सुरू होईल, त्यानंतर आपण मग फुल स्पीडने सुरू करणार आहोत. ओके, आणि तोपर्यंत आपल्याला मेन आपण थांबतोय कशासाठी, की टाइम टेबल नुसार आपल्याला नियोजन करायचं आहे. तर एक्सपेक्टेड आहे की येत्या आठवड्याभरामध्ये एमपीएससी टाइम टेबल डिक्लेअर करेल. ओके, काही डाऊट आहेत का? काही डाऊट असतील तर तुम्ही अनम्यूट करून पण विचारू शकता. मी ऑप्शन एनेबल केलेला आहे तुमच्यासाठी. उद्याचा ज्या फॅकल्टीचा असेल तुम्हाला मी मेसेज टेलिग्रामवरती सांगेन, तर त्यांचं लेक्चर होईल. ओके, तर आणखीन तुम्हाला काही मित्रांना रेफर करायचं असतील तर त्यांना फॉर्म भरायला सांगा, आणि जी टेलिग्रामची लिंक आहे ती त्यांना फॉर्म भरल्यानंतर मिळेल आणि ते त्या ग्रुपला जॉईन होतील. ओके, तुमचे काही डाऊट्स असतील आणखीन काही इंडिव्हिज्युअली मला तुम्ही फोन करू शकता. ओके, तर मी नाही फोन उचलला तर एक सिम्पली व्हॉट्सअपला मेसेज टाका, तर असं असं मी बोलतोय, माझा हा डाऊट आहे. मी तुम्हाला माझ्या फावल्या वेळेत मी फोन करेन. ओके, ठीक आहे, आपण थांबूया. हो, उद्यासाठी पण टाइम सेमच असेल. ओके, सो काही डाऊट नसतील तर आपण इथं थांबू. थँक्यू.